नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCची कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामची डेट इथे प्रदर्शित झालेली आहे। ॲड त्याची आलेली आहे 2024 या वर्षासाठी। तर कुठले पद आहेत आणि कुठल्या डिपार्टमेंटसाठी किती जागा आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। लोकसेवा आयोग यांचा जाहिरात क्रमांक 414/2023। तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 to 74 पदांसाठीची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा पूर्व रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल। तर विभाग इथे लक्षात घ्यायचा आहे, संवर्ग, वेतन श्रेणी आणि एकूण पदे इथे लक्षात घेऊ आपण। सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा यांचे 205 पदे आहेत। मृदू व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांचे 26 पदे आहेत। महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा तर यांचे एकूण 43 पदे आहेत। असे गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार वेतन श्रेणी तिथे असणार आहे। महत्त्वाच्या डेट्स इथे लक्षात घ्यायचा आहे। अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 5 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही 25 जानेवारी असणार आहे। भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही 28 जानेवारी असेल। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला ते भरता येणार आहे। सो दिनांक इथे लक्षात घ्यायचा आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024 मध्ये टेंटेटिव्ह पद्धतीने इथे शेड्यूल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही दिनांक 23 नोव्हेंबर मध्ये घेण्यात येईल आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ही दिनांक 28 ते 31 डिसेंबर यामध्ये घेण्यात येणार आहे। सो महत्त्वाचे पॉईंट्स इथे PDF मधून तुम्ही रीड करू शकता। PDF जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। पात्रता इथे लक्षात घ्यायची आहे। तर पात्रता आहे किमान 18-19 वर्ष ते खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, प्रावीण्य खेळाडू असतील अराखीव 43 वर्ग, मागासवर्गीय असतील 43 वर्ग, माजी सैनिक असतील 43 आणि दिव्यांग उमेदवार असतील तर 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा इथे आहे। शैक्षणिक अर्हता इथे लक्षात घ्यायची आहे। पदानुसार शैक्षणिक अर्हता इथे आहे। तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यांची संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेचे स्नातक पदवी पाहिजे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेले ते पाहिजेत, म्हणजे CA यासाठी हवे आहेत। त्याचबरोबर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी यांच्याकडे असणं गरजेचं आहे। विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी यांच्याकडे असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र वनसेवा सहाय्यक वन संरक्षक पदाकरिता वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिक, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। वनक्षेत्रपाल या पदासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिक, कृषी अभियांत्रिकी, रसायनशास्त्र
यामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील इतर शाखेतील गणित विषयासह पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयांसह पदवीधर उमेदवारांना विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर त्या पद्धतीचे वनक्षेत्रपाल या पदासाठी लागणार आहे। BE BTech ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, BE BTech पॉवर, BE BTech प्रोडक्शन, BE BTech मेट्रोलॉजी मटेरियल, तर या पद्धतीची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर या पद्धतीची डिग्री तिथे लागणार आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग, BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, वॉटर मॅनेजमेंट, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यामधनं डिग्री असणं गरजेचं आहे। सो महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अर्हता पात्रता गणण्याचे जे मापक आहेत तर ते पदाचं नाव आहे सहाय्यक वन संरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब। तर अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार 163 सेंटीमीटर अनवाणी उंची असली पाहिजे, न फुगवता 79 सेंटीमीटर छाती असली पाहिजे, महिलांसाठी 150 सेंटीमीटर असले पाहिजे, त्याचबरोबर फुगवून 5 सेंटीमीटर वाढले पाहिजे। अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार यांची 152 सेंटीमीटर अनवाणी उंची असली पाहिजे आणि महिलांची 145 सेंटीमीटर असली पाहिजे। दृष्टी ही सुधारण्यानंतर आफ्टर 4 OD असली पाहिजे। सहाय्यक वनरक्षक गटाकरिता पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किंवा 14 किमी अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे। वनक्षेत्रपाल गट ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किमी व 16 किमी अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे। सो अंतिम निकालाच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक मोजमापे शासनाच्या संबंधित विभागामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील। हे लक्षात घ्यायचं आहे। परीक्षेचे टप्पे लक्षात घ्यायचे। राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य आणि वन सेवा परीक्षा यांची संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल। संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण हे 400 मार्क्स असतील। मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवेचे 800 मार्क्स असतील। महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे 400 असतील आणि वनसेवा परीक्षेचे सुद्धा 400 मार्क्स असतील। मुलाखत ही राज्यसेवा परीक्षेची 100 मार्काची असेल, महाराष्ट्र स्थापत्याची 50 मार्काची असेल, महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची 50 मार्काची असणार आहे। तर संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार पात्रता असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छिता किंवा कसे याबाबत ऑप्शन आहे। त्याचबरोबर पूर्व परीक्षा अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे। डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत। फॉर्म फिलअप करत असताना तुमची प्रोफाईल कंप्लीट असेल तर ते करायची गरज नाही। परीक्षा शुल्क हे 544 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 344 रुपये फीज इथे आकारण्यात येणार आहे। तर हे लक्षात घ्यायचं आहे। तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात 25 तारखेपर्यंत। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।